नमस्कार, जी टीव्ही न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. मी विलास महल्ले. पीक विमा भरपाईमधून यवतमाळ जिल्ह्याला वगळण्यात आलं. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी चांगलाच संतप्त झाला आहे. त्यातच आता पीक विम्यावरून राजकारण सुरू झालेलं आहे. यवतमाळ जिल्ह्याला पीक विम्यामधून वगळलं गेलं याला कारणीभूत यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी केलेलं दुर्लक्ष असा आरोप हा सत्ताधारी पक्षाकडून आता करण्यात येत आहे. पीक विम्यावरून सत्ताधाऱ्यांमध्येच आरोप प्रत्यारोप सुरू झाल्याने याचा राजकीय लढाईमध्ये शेतकरी मात्र पुरता भरडला जात आहे. पीक विमा भरपाईमधून एक दमडी सुद्धा पदरात पडणार नसल्यामुळे शेतकरी चांगलाच अडचणीत आला आहे. पीक विमा मिळावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत आहे. पीक विम्यावरून बहुजन मुक्ती पार्टीनेही कंबर कसून ती रस्त्यावर उतरली. यवतमाळात आज बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात आलं. खरीपाचा पीक विमा हा शेतकऱ्यांना मिळालाच पाहिजे असा आक्रमक पवित्रा हा बहुजन मुक्ती पार्टीने घेतला आहे. यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत पीक विमाबाबत सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी आणि शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम तात्काळ जमा करावी अशी आग्रही मागणी केली आहे. सरकारने मागील हंगामापासून पीक विमा भरपाईचे निकष बदलविले. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फटका बसला. त्यामुळे त्यांना पीक विमा भरपाईच्या लाभापासून वंचित राहावं लागत आहे. पीक विमा भरपाईचे निकष बदलून सरकारने विमा कंपनीचे हित जोपासण्याचं काम केलं का असा संतप्त सवाल आता शेतकरी वर्गातून विचारला जात आहे. सत्तास्थानी असलेल्यांनी एकमेकावर आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा पीक विमा शेतकऱ्यांच्या पदरात कसा पडेल यावर लक्ष केंद्रित करावे अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून केल्या जात आहे. पीक विमा प्रीमियम भरताना शेतकरी पात्र, मात्र भरपाई देताना तो अपात्र असा पीक विमा कंपनीचा सध्याचा कारभार सुरू असल्याची टीका बहुजन मुक्ती पार्टीकडून यावेळी करण्यात आली. मुक्ती पार्टीच्या वतीने यवतमाळ जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही निवेदन दिलं आहे की 2025-26 खरीप हंगामामध्ये कापूस आणि सोयाबीनचं यवतमाळ जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. विमा जेव्हा शेतकऱ्यांनी भरला त्यावेळेस सर्व शेतकरी हे पात्र होते, परंतु विमा भरल्यानंतर त्याची भरपाई मिळवण्यासाठी आता शेतकरी पात्र नाही असं विमा कंपनी सांगत आहे आणि शासन सुद्धा या दृष्टीनं मौन आहे. तर आम्ही बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने अशी आज मागणी करतो की यवतमाळ जिल्ह्यातील कापूस आणि सोयाबीनचा पुनर्सर्वे व्हावा आणि वंचित शेतकऱ्यांना त्यांची भरपाई लवकरात लवकर त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात यावी. ही जर वेळेवर जमा झाली नाही तर बहुजन मुक्ती पार्टी यासाठी तीव्रपणे आंदोलन संपूर्ण जिल्ह्यामध्ये उभारेल. या बातमीपत्रात इथेच थांबतो. परत भेटूया नवीन बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा जी टीव्ही न्यूज मराठी. नमस्कार.